काय माहित नाही बाई. अव ते खंडेराव मेंबर नाही का, त्यांची मी घरवाली. आता कसं आताच का नाही आमच्या गावचा इलेक्शन झालं बाई, आणि त्या दिवशी आमचे हे म्हणजे आमचे मेंबर मला येऊन म्हणते कसं लीला तू उभी राह. मी म्हटलं आता बदल माणसाला कायला तरी उठवते. अव आता पोळ्या करू की उभी राहू, तर मला म्हणते कसे लीला तू इलेक्शनला उभी राह. सरपंच होशील तू, बाईची सीट राखीव आहे. तर बाई राहिले मी उभी आणि निवडून मी आली. तर बाई काय तो गाजावाजा पुढे सारे लोक नाचत होते, चांगले झिंगत होते. म्या म्हटलं तुम्ही आता चांगले झिंगा, मग मी धावते मा एकेकाला इंगा. आणि आमचे हे तर लई जसत होते, तसे काय तेच सरपंच झाले. नाहीतरी बायको कोणत्या पदावर आली की नवऱ्याला वाटतेच की आपणच पदावर आहोत. कालचीच गोष्ट घ्या, तो चपराशी आमच्या घरी येऊन म्हणतो कसा ग्रामपंचायतीत बीडीओ साहेब आले, सरपंचाले बोलवते. आमचे हे घातली चप्पल लागले बाहेर रस्त्याले. आणि म्या म्हटलं अहो थांबा, तुम्हाला म्हणते कसे तुले काही समजते, तू काय त्यांच्याशी काय बोलशील, मले काय समजते. मग काराच घुमला बाई. म्या म्हटलं त्या सावित्रीनं आम्हाला शिक्षणाची कवाड खोलली आणि संविधानानं आम्हाला सरपंच व्हायचा अधिकार दिला, मग तो आम्ही गाजवणारच ना, गाजवणार का नाही. तर बाई कुठं लागले मी रस्त्याला, आणि रस्त्याने चालता चालता दिसले मला एक टपरीवर बसले होते 2-3 जवान पोट्टे. भेटली त्याची लावली तोंडाला. एक बंदर तर मला आडवाच आला बाई, आणि मला पाहून म्हणते कसा अरे बाबा नशीब आपलं उतान झोपलं, अरे बाबा नशीब आपलं उतान झोपलं. या जीवाची फजिती ऐका, या जीवाची फजिती ऐका. आता मर्दाले किंमत हाय का, आता सरपंच झाल्या ती बायका. आता मर्दाले किंमत हाय का, आता सरपंच झाल्या ती बायका. तर बाई मी काढली चप्पल लावली थोबडाला, आणि मी आपण म्हटलं अव किटकिट लावता हुशारी धावता, किटकिट लावता हुशारी धावता. आमचं बी थोडंसं ऐका, अहो आमचं बी थोडंसं ऐका. तुमच्या होटावर मिश्या हाय का, आता सरपंच झाल्या त्या बायका. तुमच्या होटावर मिश्या हाय का, आता सरपंच झाल्या त्या बायका. तर बाई तेव्हा कुठं ते बंदर लाग